ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला अर्जुनला केक भरवायला सर्वांनी आग्रह केलेला असतो। तेव्हा सायली केक तर भरवत असते, परंतु सायली आता कल्पनाकडे पाहत अर्जुनच्या गालालाच केक लागतो आणि तेव्हा आता सर्वच जण घरातील हसायला लागतात। तर त्याचवेळी रविराजांना आठवतं की लहानपणी छोटी तन्वी सुद्धा अर्जुनला असाच केक लावायची। तर चैतन्य आणि अश्विन मात्र अर्जुन आणि सायलीवरती खूपच हसत असतात। तेव्हा कल्पना म्हणते, सायली परंतु अर्जुनच्या गालाला केक लावणं अचानक तुला कसं काय आठवलं? तेव्हा सायली म्हणते की सॉरी आई, माझ्या हातून चुकून केक लागला त्यांच्या गालाला। तेव्हा प्रताप म्हणतो की तन्वी, तुला आठवतं का लहानपणी पण तो अशीच अर्जुनला गालाला केक लावत होती? तेव्हा प्रिया आता म्हणायला लागते की हो, कारण तिला नागराजने व्हिडिओ दाखवलेले असतात आणि त्यानुसार प्रिया आता तिथे खोटं बोलायला लागते। तर अस्मिता म्हणत असते, तन्वी तुला माहिती होतं ना ग की अर्जुनला लहानपणी तू गालाला केक लावायची, मग आत्ता का नाही लावलास ग? तेव्हा प्रिया म्हणायला लागते की नाही, आज अर्जुनचा वाढदिवस आहे ना, आणि त्यातूनही तो माझ्या हातून त्याने केकही नाही खाल्ला आणि मी समोर येऊन जर असं काही केलं तर तो खूप चिडेल आणि त्याला वाढदिवसाच्या दिवशी असं नाराज कशाला करायचं? तेव्हा आता अस्मिता म्हणते, खरंच किती गोड मुलगी आहेस ग तू। तेव्हा आता रविराज त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकतात। रविराज उठतात आणि अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि म्हणायला लागतात की आयुष्यात खूप यशस्वी हो आणि असं यश मिळव की ते स्वच्छ आणि पारदर्शक असेल। तर अर्जुन रविराजांना सडेतोड उत्तर देत म्हणतो की अगदी त्याचप्रमाणे होणार आहे आणि अगदी तसंच घडेल, परंतु तुमचा आशीर्वाद मी वाया कसा घालवेन? तेव्हा आता प्रताप म्हणतो, तुम्ही हे कोर्टातलं केसचं वगैरे इथे अजिबात काढायचं नाही हा, इथे आपण वेगळ्या कामासाठी कार्यक्रमासाठी इथे तुझ्या वाढदिवसासाठी जमलो आहोत। ते कोर्ट केस ते तुमच्या त्या कोर्टामध्ये ठेवा। तर इतक्यातच प्रिया आता कल्पनाकडे जाते आणि तिच्या गळ्यातील लॉकेट दाखवत म्हणायला लागते, मामी तुला आठवतं का, म्हणजे अर्जुनला लहानपणी वाढदिवसादिवशी पूर्ण आजीने हे घातलं होतं, परंतु मी रडायला लागले म्हणून अर्जुनने स्वतःचं गिफ्ट दिलेलं लॉकेट माझ्या गळ्यात घातलं होतं। अर्जुन तुला आठवतं का? तेव्हा अर्जुन काहीच बोलत नसतो। अर्जुन फक्त रागाने प्रियाकडे पाहायला लागतो। तेव्हा इकडे आता सायलीला अचानकपणे हे आठवायला लागलेलं असतं आणि काने आवाज यायला लागलेला असतो छोट्या तन्वीचा। ती प्रतिमाकडे हट्ट धरत असते, ते सर्व काही सायलीला काने आवाज येत असतात। तर प्रिया अर्जुनवरती चिडते आणि म्हणायला लागते की मला जसं आयुष्यातून काढून टाकलं आहे तसं माझ्या आठवणीही पुसून टाकले आहेत का? म्हणजे ही किती छान आठवण आहे माझ्यासाठी। तेव्हा आता अर्जुन खूपच चिडून तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबत बोलायला लागलेला असतो। तेव्हा रविराज म्हणतात, तन्वी आपण इथे ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं आहे, आपण आता निघूया। तेव्हा आता प्रिया प्रताप आणि कल्पनाकडे नजर रोखते आणि त्यानंतर त्यांना आम्ही जातोय असं सांगून ती रविराजांकडे जाते। तर आता रविराज आणि प्रिया निघत असताना कल्पना आग्रह करते रविराजांना थांबण्यासाठी। तेव्हा विमल सांगते की हो सर, तुम्ही थांबा ना, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते। तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही नको, आम्हाला जावं लागेल आणि त्यानंतर तो प्रतापला म्हणायला लागतो की प्रताप भेटू नंतर कदाचित केव्हा तरी। तेव्हा प्रिया इकडे खूपच चिडलेली असते आणि नाराज सुद्धा असते। ती म्हणते की ऐनवेळी नाही तेव्हा सुभेदार घराण्यातल्या डोळ्यांचे नळ गळत असतात, परंतु आता मला अजिबात जायचं नाहीये, कोणी का थांबवत नाही मला, कोणीतरी थांबवा ना यार प्लीज। तर आता सायलीला रविराजाने जावंच नाही असं वाटत असतं, परंतु रविराज निघालेले असताना सायली अचानक पण ते थांबा सर। आता सायलीने अचानकपणेच तिथे रविराजांना का थांबवलं असेल सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो। तेव्हा सायली रविराजांकडे येते आणि काय माहिती सायलीला काय जाणवत असतं, परंतु सायली रविराजांना नमस्कार करते आणि अचानकपणे रविराज सुद्धा न कळतपणे आता सायलीला आयुष्यमान भव म्हणून आता आशीर्वाद देतात। सर्वच जण आता सायली आणि रविराजांमधलं ते दृश्य जे घडत आहे आपल्या डोळ्यांसमोर ते पाहून आश्चर्यचकितच झालेले असतात। तर आता रविराजांनी सायलीला आशीर्वाद दिला आहे म्हटल्यानंतर प्रियाला तर खूप मोठा धक्काच बसतो। रविराजांचे डोळे सायलीकडे पाहत असताना पाणावलेले असतात। तर इकडे आता प्रतिमाला उचक्या येत असतात खूप जास्त आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। प्रतिमाला जो ॲक्सिडेंटचा सीन असतो तो सर्व काही अचानकपणे आठवायला लागलेला असतो। सायली आणि रविराज आता बापलेकीच्या नात्याने एकमेकांना पाहत असतात। अचानकपणे सायलीला आठवायला लागलेलं असतं की ती हट्ट धरत असते आणि प्रतिमा पूर्णाईला म्हणत असते की नाही तो हट्ट धरते, ही तेच राहायचं म्हणते, घरी यायचंच नाही। सायलीला काने आवाज पडत असतात। तर इकडे प्रिया खूप घाबरते आणि म्हणायला लागते, अरे यार, या दोघांमधलं जे कनेक्शन आहे ते या दोघांना आठवलं तर नसेल ना? नाही, मला याआधी लवकर काही ना काहीतरी करावं लागेल। आणि पटकन प्रिया आता रविराज सायलीच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवत म्हणत असतात, काय झालं बाळा? इतक्यातच रविराजांचा हात आता प्रिया हातात घेते आणि म्हणायला लागते, बाबा
आपल्याला जायचं आहे ना, म्हणजे आपण निघणार होतो ना, चला ना बाबा. तेव्हा आता रविराजांना सुद्धा त्यांचा पाय निघत नसतो आणि तो एकटक सायलीकडे पाहतच असतात. परंतु प्रिया आता रविराजांचा हात धरते आणि त्यांना घेऊन जात असते. परंतु सतत मागे वळून रविराज सायलीकडे पाहत असतात. रविराज आणि सायलीमध्ये जे घडत असतं ते पाहून सर्वजण अचंबित झालेले असतात. रविराज दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर सायली पळतच आता तिथे येते आणि सायली रविराजांना पाहायला लागते. सायलीचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात आणि रविराजांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले असतात. रविराज सतत मागे वळून वळून सायलीकडे एकटक पाहायला लागतात. तेव्हा आता सायलीला अचानक तो ॲक्सिडेंटचा घडलेला कानी आवाज येत असतो आणि तेव्हाच आता सायली म्हणायला लागते रविराजांना, सर हळू जा, गाडी नीट चालवा, खूप फास्ट घेऊ नका. तेव्हा आता रविराज आश्चर्यचकित होऊन परत एकदा सायलीकडे पाहतात. तर प्रिया आता तसंच रविराजांना चला ना बाबा म्हणून पुढे घेऊन जात असते. सर्वच जण आता सायली रविराजांना जे काही बोलत असते, जे काही सांगत असते ते पाहून आश्चर्याने सगळेच जण अवाक होऊन सायली आणि रविराजांकडे पाहतच राहतात. तर इकडे प्रतिमा रडत असते आणि तिला अश्रू अनावर होतात. ती खूप रडत असते. अचानक आवाज येऊन कुसुमताई उठते आणि पाहते तर प्रतिमा रडायला लागलेली असते. कुसुमताई उठते आणि प्रतिमाच्या उचक्या चालू असतात हे पाहते. प्रतिमाला पटकन ती पाणी देते आणि म्हणायला लागते, कविताताई अहो पाणी प्या म्हणजे उचकी थांबेल. आणि काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही असं रडताय का? तेव्हा प्रतिमा अचानकपणे उठते आणि सरळ आता मंदिरात निघते. तेव्हा कुसुमताई म्हणत असते, मंदिरात एवढ्या उशिरा तुम्ही एकट्याच जाताय, मी येते तुमच्यासोबत. तेव्हा आता प्रतिमा खून करून सांगते की नाही नको, मला मंदिरात गेल्यानंतर बरं वाटेल. तर आता कुसुमताई प्रतिमा गेल्यानंतर विचारात पडते आणि म्हणायला लागते यांना अचानकपणे काय झालं असेल आणि ती मोबाईल पाहते. तर इकडे आता प्रतिमा रविराज असे पाहुण्यासारखा आला आणि लगेच निघून गेला हे आता कल्पना आणि प्रतापला अजिबात आवडलेलं नसतं आणि त्याचमुळे त्यांचे डोळे खूप पाणावलेले असतात आणि ते दोघेही रडत असतात. हे पाहून आता तिकडे अर्जुन कल्पनाला समजावत असतो तर आता अस्मिता प्रतापला समजावत असते. तेव्हा आता अस्मिता म्हणते की डॅड मॉम तुम्ही रडताय का, रविराज काका येऊन गेला ना, झालं ना तुमच्या मनासारखं. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगं झालं कुठे मनासारखं, रविराज बघ ना पाहुण्यासारखा आला आणि पाहुण्यासारखं निघूनच गेला आणि कसं एन्जॉय करायचा आता बर्थडे. तेव्हा आता चैतन्य आणि अश्विन म्हणतात की डॅड मॉम चला पटकन तयार व्हा, आपण ना आता बर्थडे बॉयचे फोटोज काढूया, तुम्ही असं रडत बसू नका बरं. तेव्हा आता सर्वच जण खूप खुश असतात आणि सर्वच जण मिळून आता फोटो काढायला लागलेले असतात. तर इकडे सायली विचारात असते परंतु सायलीचा डोक्याचा त्रास काही कमीच झालेला नसतो. तेव्हा अचानकपणे सायलीचा फोन वाजतो. अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. सर्वांसोबत अर्जुन फोटो तर काढत असतो परंतु त्याचं लक्ष सायलीकडेच असतं. तर सायलीला फोन आलेला असतो आणि सायली आता तिथे बोलण्याऐवजी सायली तिथून रूममध्ये येते फोन वरती बोलण्यासाठी. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो इतका उशिरा मिसेस सायलीना फोन कोणाचा केला असेल. तर त्यानंतर सकाळी परत एकदा कल्पना घरातील सर्वच जण मिळून आता अर्जुनचं औक्षण करत असतात आणि त्याचवेळी इकडे सायलीला खूप सारे मेसेजेस असतात आणि सायलीचे मेसेजेस आल्याचा आता मोबाईलची रिंग वाजायला लागते. तेव्हा आता अर्जुन खूप विचार करायला लागलेला असतो. त्यानंतर अर्जुन उठतो आणि कल्पना आणि प्रताप दोघांचाही पाया पडतो. तेव्हा कल्पना आणि प्रताप खुश होऊन अर्जुनला आशीर्वाद देतात. त्यानंतर अस्मिता सुद्धा अर्जुनला ओवाळते, त्याचं औक्षण करते, त्याला पेढा भरवते आणि त्यानंतर त्याला म्हणायला लागते की मी मोठी बहीण आहे तुझी, तू माझ्या पाया पडायलाच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो मी आणि तुझ्या पाया पडायचं. तेव्हा आता प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललं आहे तुझं, पाया पडवर. तेव्हा आता अर्जुन अस्मिताचा सुद्धा पाया पडायला लागतो. तर अस्मिताच्या औक्षण करत असतानाच अर्जुनचं लक्ष सायलीकडे असतं आणि अर्जुन मनात विचार करत म्हणतो की काय चाललं आहे आज मिसेस सायलींचं आणि त्यांना एवढे सारे मेसेज कोणाचे येत असतील आणि मेसेज पाहून त्या खूप खुश आहेत, हसत आहेत. तर आता अर्जुन कल्पनाला म्हणायला लागतो मम्मा ते सायलीला पण करू दे ना, काय म्हणतात ते औक्षण असं म्हणायला लागत असताना सर्वच जण परत आता खदखदून हसायला लागतात आणि कल्पना म्हणते अर्जुन एवढा मोठा झाला आहेस तरी अजूनही तुला औक्षण शब्द म्हणताच नाही येत आणि म्हणे मी मोठा झालो आहे. तेव्हा सर्वच जण हसायला लागतात. तर सायलीला अचानकपणे तो लहानपणीची गोष्ट आठवत असते की अर्जुनला लहानपणी सुद्धा औक्षण हा शब्द म्हणताच येत नसतो आणि त्यावेळी सुद्धा अर्जुनवरती सर्वच जण असे हसलेले असतात. त्यानंतर सायलीच्या हाती कल्पना औक्षणाचं ताट देते परंतु सायली म्हणते विमलताई तुम्ही ओवाळा. तर सायलीला विमल म्हणते की परंतु सायलीताई तुमच्या आधी मी कसं ओवाळू. तेव्हा आता
सायली म्हणते, विमलताई माझ्यापेक्षा वयाने तुम्ही मोठे आहात तेव्हा तुम्ही ओवाळा. परंतु अस्मिताला मात्र तिथे विमलला ओवाळायला सांगितलेली गोष्ट आवडलेली नसते. त्यानंतर विमलसुद्धा अर्जुनला ओवाळते, त्याचं औक्षण करते, त्यानंतर त्याला पेढाही भरवते. आता अर्जुन विमलच्या पाया पडतो. आता ते दृश्य पाहून सायली, कल्पना, प्रताप, अश्विनला खूप छान वाटलेलं असतं. परंतु एका नोकराच्या पाया पडणं अस्मिताला काही मान्य नसतं. त्यानंतर विमलसुद्धा खूप खुश होते आणि अर्जुनला आशीर्वाद देते. तर सायली ओवाळत असताना अर्जुन मात्र प्रेमाने एकटक सायलीला हसत पाहायला लागतो. तर आता अश्विन त्या सर्वांचे फोटोज काढत असतो. सायली अर्जुनला ओवाळत असताना अस्मिताचा मात्र इकडे खूपच चळफळाट होत असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली दोघेही आता कुसुमताईची भेट घेऊन तेथून येत असतात आणि अचानकपणे तो अर्जुनला प्रश्न पडलेला अर्जुन सायलीला विचारतो. तो म्हणतो की मधुभाऊंना तुम्ही ज्यावेळी भेटला होता तेव्हाच्या काही आठवणी असतील ना, त्या सांगा ना मला. तेव्हा आता सायलीला अचानक ॲक्सिडेंटचा घडलेला तो प्रसंग आठवायला लागलेला असतो. सायलीला आठवतं की एक छोटीशी मुलगी कारमध्ये मागच्या सीटवरती बसून खेळते आहे आणि मागून एखादा खूप मोठा टेम्पो येतो आणि गाडीला धडक देतो आणि ती गाडी त्यानंतर दरीत जाऊन पडते. तेव्हा सायली मोठ्याने चिरकते गाडी थांबवा म्हणून. तेव्हा घरसुद्धा आलेलं असतं आणि सायली पटकन उतरते आणि अंगणात जाऊन आता इकडे तिकडे पाहायला लागते. तर अंगणात आता छोटे अर्जुन आणि सायली म्हणजे तन्वी दोघेही खेळत असतानाचा प्रसंग सायलीला आठवायला लागलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुनने स्वतःच्या गळ्यातील पूर्णाजीने दिलेले लॉकेट तन्वीच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं. ते सर्व आठवत असताना अचानक अर्जुन खूपच घाबरून जातो. सायलीला अचानक काय झालं आहे हे त्याला समजत नसतं आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली काय झालं आहे तुम्हाला, सायली काय होतंय. परंतु सायलीला ते सर्व काही आठवायला लागलेलं असतं आणि सायली मोठ्या मोठ्याने चिरकायला लागलेली असते, आरडाओरडा करायला लागलेली असते, गाडी थांबवा प्लीज, गाडी थांबवा. हे सर्व काही काय चाललेलं असतं अर्जुनला समजत नसतं. अर्जुन खूपच घाबरतो. सायलीला सुद्धा खूप घाम फुटलेला असतो आणि सायली अचानकपणे बेशुद्ध पडते. तेव्हा अर्जुन सायलीला सावरतो. तर आता सायलीच खरी तन्वी असल्याचं भूतकाळातील सत्य अर्जुन समोर कसं उलगडणार आणि अर्जुन या सत्याचा शोध घेत सायलीच तन्वी असलेल्या सत्यापर्यंत कसा पोहोचणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.